काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. भारत माता की. पट्टे वाटप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अभियान आहे. अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे. जरा आवाज कसा असला पाहिजे खापरीचा. 4 गावाचे लोक बसले आहे. तुम्ही जोपर्यंत जोरात जय ना म्हणत तोपर्यंत पट्टे वाटप नाही करत. भारत माता की. आज आपल्या मागच्या 15 वर्षापासून ज्या आपल्या मालकीच्या घराची पट्ट्याची वाट आपण पाहत होतो, असे पट्टे वाटपाचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी विपिन ईटनकर, आपले जिल्हा परिषदेचे सीओ विनायक महामुनी, आपल्या एडीओ वंदनाताई सौरंगपते, आपले भूसंपादन अधिकारी प्रकाश पाटील, तहसीलदार बाळासाहेब टेडे, आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रूपरावजी शिंगणे, केशवरावजी सोनटक्के, सुनीलजी बोरीकर, हरीशजी कंगाले, मान्य सुनीलजी कोळे, दिलीपजी नंदागौडी, शेखरजी उपरे, विनोदजी ठाकरे, समोर बसलेले अनेक मान्यवर या ठिकाणी आहे. सर्वांचीच नाव आता बारई आहे, महाकाळकर आहे, सर्वच पदाधिकारी आहे, बोरीकर आहे, सर्वच पदाधिकारी बसले आहेत. मी खूप जास्त लोक आज माझ्याकडे भेटायला आले सकाळी 8 वाजतापासून. त्यामुळे थोडा येण्याकरता उशीर झाला. 1 मिनिटही थांबलो नाही घरी तरी एवढा उशीर झाला, कारण खूपच लोक आज आले शनिवार असल्यामुळं. त्यामुळे प्रत्येकाला काम करत 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 इथे यायला उशीर लागला. त्याबद्दल सर्वांनी क्षमा करावी. व्यासपीठावर प्रदीपाताई रोकडे, शालिनीताई भुसे, सचिनजी इंगळे, योगेशजी टेकाम, अनिलजी ठाकरे, अनेक मान्यवर आहे. खरं तर मला या महाराष्ट्रामध्ये आपल्या अत्यंत महत्त्वाच्या मिहान कंपनी आणि मिहान कंपनीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचे खापरी, कलकुही, दहेगाव, तेल्लारा आणि सिवनगाव आणि संपूर्ण प्रकल्पस्थाच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या, घरं गेले, त्या सर्वांना देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने, आपल्या सरकारने जो न्याय दिला त्याबद्दल मी माननीय देवेंद्र फडणवीसजीचे या ठिकाणी आभार मानतो. आपणही त्यांचे डोळ्यात टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा की त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. खरं तर 3 गावाचं पुनर्वसन मान्य होतं, कलकुही, दहेगाव, तेल्लारा. पण खापरी सरकारला मान्य नव्हतं. तेव्हा आपण विरोधी पार्टीमध्ये होतो, सरकार काँग्रेसचं होतं. आणि त्यावेळी आपण संजय भोयरजी आपण असं म्हटलं होतं की तुम्ही 3 गावं काढणार, खापरी ठेवणार, खापरीमध्ये तिथले जनावरं, गुरं सर्व त्या ठिकाणी या रेल्वे पार करतील आणि ते जनावरं, गुरं सर्व गावांचे मिहानभर फिरत राहतील. एखादं जनावर तिकडं धावपट्टीकडे गेलं, तिकडं तयार होईल प्रॉब्लेम, विमानाच्या धावपट्टीकडे गेलं तर. त्यामुळे त्या भागामध्ये काहीच नको. जर ते खापरी गाव आणि तिथले गावठाण ठेवलं असतं तर त्या भागामध्ये मिहानच्या पट्ट्यामध्ये हे सर्व लोक त्या ठिकाणी त्यांचे गुरं, जनावरं चारण्याचा प्रश्न, सर्वच प्रश्न निर्माण झाले असते, किंवा जे प्राणी आहे किंवा वर्दळ आहे ती चालली असती. त्यामुळे मिहान जर वेगळंच करायचं असेल तर रेल्वेच्या पलीकडलं संपूर्ण सरकारने घेऊन टाकावं असा निर्णय आपलं सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आल्यावर 2014 मध्ये झाला. पहिले तर सरकार ऐकतच नव्हतं, खापरी गावाला तिकडेच ठेवायचं होतं, असाच निर्णय झाला होता. पण तुम्ही सर्वांनी आमच्यासारख्या लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न केला, मतदान केलं, आमच्या हातात ताकद दिली, या भागाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मंत्रिपदावर गेलो आणि मग मला अधिकार मिळाले. त्या अधिकाराचा उपयोग करून आपण खापरी गावाचाही निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे आज खापरी गावाच्या पट्टे वाटपाच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय. आता मला याच्यामध्ये केशव सोनटक्केजी, जेव्हा पुनर्वसन सुरू केलं आपण, जेव्हा यादी फायनल केली 2014 मध्ये, तेव्हा 350 लोकांची यादी होती. 350 लोकांची.
आणि ज्या पद्धतीने मग एका घराचे 2 घरं, 2 घराचे 4 घरं, आता त्याच्या खोलात मी जात नाही काय काय झालं, पण 800 पर्यंत आलो आपण. 800 पर्यंत आलो. खरं तर तेव्हा 350 लोकांना न्याय मिळाला पाहिजे 2014च्या नियमाप्रमाणे. पण लग्न झाले मुलांचे, एकाचे 2 मुलं झाले, 2 लग्न झाले, या ठिकाणी घरात पार्टिशन झाले. आम्ही मान्य केलं. कुठलंही सरकारने ही गोष्ट मान्य केली नसती जे तुमची मान्य केली. खापरी गावाच्या पुनर्वसनामध्ये शेवटचा माणूस पुनर्वसन होतपर्यंत जे काही कुटुंब वाढले त्या सर्व कुटुंबाची दखल माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी घेतली. मी माननीय इटनकरजी, प्रकाश पाटीलजी आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी खापरीच्या पुनर्वसनग्रस्तांना सर्वच घरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. एका घराचे 2 घर झालेच झाले, पण नंतर आपले सरकारी जागेवर राहणारे लोक आले. आमचं काय, महाराष्ट्रामध्ये कुठंच निर्णय झाला नाही, पण खापरीमध्ये निर्णय करून दिला. त्यांनाही 1000 फुटाचं घर प्लॉट, 1000 फुटाचा प्लॉट देण्याचा निर्णय आज महाराष्ट्राच्या सरकारने घेतला, देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. कधी झोपडपट्टीचं पुनर्वसन होत नाही, पण या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपण शेती संपादनाकरता 77 कोटी खर्च केले, गावठाणामधील घराकरता 71 कोटी रुपये दिले, गावठाणाच्या घराचे जे बाहेरची आबादी आहे त्यांना 16 कोटी रुपये दिले, कलम 18 मध्ये 350 कोटी दिले, कलम 28 मध्ये 55 कोटी दिले, पुनर्वसन अनुदानाचे 68 कोटी रुपये दिले. कारण 1400 लोकांच्या जमिनी गेल्या, 1400 प्रकल्प असताय, 1108 लोकांना नोकरीऐवजी 5 लाख रुपये दिले. नोकरी नाही पाहिजे म्हणून 5 लाख रुपये तेही घेतले. 1106 लोकांनी, 300 लोकांचे क्लेम शिल्लक राहिले, बाकी सर्वांनी नोकरीऐवजी पैसे घेतले. आणि 12.5% विकसित जमिनीचं अनुदान 143 कोटी दिलं. हा जर आकडा झाला तर हा आकडा 1000 कोटी रुपयाच्या घरात चालला. म्हणजे 1000 कोटी रुपये आपण महाराष्ट्र सरकारने खापरी, गलकुई, दहेगाव, तेलाऱ्यावर खर्च केले. निवडणूक आली, इतके इंग्रजी बोलते निवडणुकीमध्ये, मराठी कोणीच बोलत नाही. मागच्या वेळी मी प्रचाराला आलो, आमच्या त्या 10-12 बहिणी जमा झाल्या आणि त्या 10-12 बहिणी म्हटलं आम्हाला हेच करून पाहिजे, आम्हाला तेच करून पाहिजे, आम्हाला त्याशिवाय मतदानच करणार नाही, बहिष्कारच करतो निवडणुकीवर. त्यांचे सर्वांचे नाव चेहरे मला माहिती आहे. खरं तर आम्ही जे काम करतो ते समाजाच्या शेवटच्या माणसाचं भलं झालं पाहिजे याकरता करतो. पण निवडणूक आल्यावर मात्र केशव सोनटक्के, बोरीकर मोठ्या मोठ्या गोष्टी करता. 400 मतांना माग कमी आहे. मी फक्त कामं करून घ्या चंद्रशेखर बावनकुळेकडनं. देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे कामं करायचे आणि निवडणुकीमध्ये इंग्रजी बोलायचे. मागच्या निवडणुकीत जे मतं भेटले त्याच्यापेक्षा 400 मतं कमी मिळाले. कामं आम्ही केले, पट्टे आम्ही वाटप केले, 1000 कोटी रुपये आम्ही खर्च केले, खापरी गाव बाहेर आम्ही काढलं, या ठिकाणी निर्णय आम्ही करून दिले. आणि महाकाळकर मतदान काँग्रेसला गेलं. आणि कोणतं घर कोणाकडे गेलं मला माहित आहे, त्याचा पट्टा वाटप नाही करायचा का? शेवटी आम्ही जे काम करतो 5 वर्ष 1800 दिवस त्याची एकच अपेक्षा असतं. 5 वर्षाच्या मागे एवढी राबराब मेहनत आम्ही करतो कशाकरता? तुमच्याकडे जेव्हा येऊ तेव्हा आम्ही एवढंच म्हणू, ज्या मशीनवर 5 वर्षांनी एकदा तुम्हाला काम सांगतो. फक्त आम्ही एकदा, तुम्ही आम्हाला रोज काम सांगता. इथे आता सुनील कोळे घेऊन आला पत्र, 50 पत्र रस्त्यावर सुरू झाले. अरे म्हणलं कार्यक्रम तर होऊ द्या, ज्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रम तर होऊ द्या. आम्ही एवढे जे कार्यक्रम करतो, कामं करतो, एका दिवसाकरता करतो. ज्या दिवशी आमची इज्जत पडायला लागतं, ज्या दिवशी आमच्या पक्षाची इज्जत पडायला लागतं बानाईत, त्या दिवशी फक्त जाऊन एक मत टाकून दे. याच्यापेक्षा काही मागितलं का? कोणी चहा मागितला का? नाश्ता मागितला का? पाणी मागितलं का? काही मागितलं का? काय मागितलं? काय मागितलं? किती इंग्रजी बोलतो आपण, किती वाईट बोलतो. असे वाईट बोलतात काही काही लोक की त्याच्या घरची पूर्ण चोरी आम्ही करून टाकली, प्रॉपर्टीची. इतके वाईट बोलतात काही लोक.
तर तुम्ही त्या दिवशी खूप बोलले आम्हाला, आता आमचा दिवस आहे बोलायचा. खरं तर हे चांगलं नाही आहे. आज या ठिकाणी खापरी गावावर आपण 104 कोटी रुपये नागरी सुविधा खर्च केले. खापरी गावावर आज जे गावठाणाचा डेव्हलपमेंट चालू आहे त्याला 104 कोटीचा खर्च चालू आहे. नवीन गाव या ठिकाणी आता मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की 12.5% जे द्यायचे आहे त्या ठिकाणी काम चालू झालं आणि आता फक्त 50 रुपये स्क्वेअर फीटच्या रेटने आता 12.5%चा निर्णय करून दिला. हा निर्णय आता 50 रुपये रेटने करून दिला, म्हणजे एका फूटच्या मागे 75 रुपये कमी केले. एका फूटच्या मागे 75 रुपये कमी करून देण्याचं काम सरकारने केलं एका फूटच्या मागे. नाही धन्यवाद करत राहा. निवडणुकीत चुपचाप निवडणुकीत काही गडबड नाही करू. नाही निवडणूक असंच आहे, इथं धन्यवाद व्यक्त करता, निवडणुकीला इंगा दाखवता. माझी नाराजी आहे, म्हणजे प्रचंड नाराजी आहे. खापरी कलकुई दहेगाव तेल्लारा फक्त माझ्याकडे येते बाराई आणि तो महाकाळकर ठरले आहे. केशव सोनटक्के, बोरीकर, काळबांडे आणि इकडे इंगा दाखवते आल्यावर. माझी कायम नाराजी आहे. इतकं कामं करूनही आपण 300, 400 मतांनी मागे ठेवता. त्यामुळं आपण जरा याचा थोडा विचार केला पाहिजे. खरं तर मी पुढच्या 5 वर्ष नाराजी राहील माझी पुढच्या निवडणुकीपर्यंत. पुढच्या निवडणुकीला योग्य मतदान केलं तर वाटेल काहीतरी केलं तुम्ही. एवढे कामं करून पट्टे वाटप करा, हे करा, ते करा, ते करा, ते करा, मात्र निवडणुकीमध्ये गायब. मतदानाला जायला तयार नाही. गेले तर बोलत्याला मशीनवर बटन दाबते, भलतीच बटन दाबते गेल्यावर. या ठिकाणी जेव्हा राजकीय कार्यक्रम नाही तेव्हा पुरा बोलणार आहे मी. आज तर शासकीय कार्यक्रम आहे, पण राजकीय कार्यक्रमाच्या वेळी बोलेन मी कोणी कोणाला काय काय केलं म्हणून. नावासहित माझ्याकडे आहे. आज या ठिकाणी मी माननीय आपल्या एडीओ, खरं तर कलेक्टर साहेब, आपल्या उपविभागाचे अधिकारी नागपूर ग्रामीण, सौरंगपते आणि त्यांची टीम हे प्रत्येक गावात जाऊन जनसंवाद करताय, जनतेशी भेटताय, लोकांचे प्रश्न समजून घेताय. हा जो नागपूर पॅटर्न चालू केला नागपूर ग्रामीण एडीओने, तो नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्ही चालू करा. काही ठिकाणी चालू केला, काही एडीओ अजूनही तयार झालं नाहीये. मला महाराष्ट्राला हे मॉडेल द्यायचं आहे. इटनकर कलेक्टर यांनी तयार केलेलं नागपूर मॉडेल, नागपूर ग्रामीण उपविभागाला तयार केलेलं नागपूर मॉडेल हे आपल्याला महाराष्ट्राला द्यायचं आहे. आणि महाराष्ट्राला सांगायचं आहे मला की एका उपविभागानं असं काम सुरू केलं आहे नागपूर ग्रामीणनी की संध्याकाळी आठवड्यातनं 2 दिवस जनतेशी संवाद करून जनतेचे प्रश्न जनतेच्या गावात मिटवण्याचा प्रयत्न आमचं शासन करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं प्रत्येकाचं काम करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून करतोय. आता आपली मेट्रो रेल्वे बुट्टीपुरी पण चालली आहे. मिहानमध्ये आता काल करार झाला हेलिकॉप्टर कंपनी त्या ठिकाणी दुरुस्ती कंपनीचा. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणावर कंपन्या सुरू झालेल्या आहे. खरं तर नागपूरचं डेव्हलपमेंट सुरू झालं आहे. काही लोक नागपूर एवढं चांगलं झालं, गडकरी साहेब, देवेंद्रजी सर्वांनी या ठिकाणी आपलं आयुष्य त्या ठिकाणी दिलं नागपूरला. एवढं चांगलं केलं, काय काय लोक मला का भेटलं, माझं काय झालं. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला एवढं जगातलं आंतरराष्ट्रीय शहर होते आहे. एम्स आलं, IIT आली, IIIT आली, नॅशनल लॉ कॉलेज आले, IIM आलं. या नागपूर जिल्ह्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जगातल्या देशातल्या सर्व शिक्षणाच्या इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये आले. पहिले एकीने बेंगलोरला जायला लागत होतं, हैदराबादला जायला लागत होतं, त्या ठिकाणी पुण्याला जायला लागत होतं. या ठिकाणी सिम्बॉसिस सारखी कॉलेज आलं. मला का भेटलं. म्हणजे आपले लोक कसे बघतात. हे जे तुम्हाला मागच्या 10 वर्षापूर्वी माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार 10 वर्षापूर्वी येण्यापूर्वी या नागपूरमध्ये काय होतं आणि मागच्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये नागपूरमध्ये काय फरक पडला याचा विचार जर कोणी इमानदारीने केला मनातून तर जीवनभर तुम्ही कराल, मतदान करणार नाही, फक्त आम्हालाच मतदान कराल. एवढं चांगलं करण्याचा प्रयत्न इमानदारीने आम्ही केलाय. आपल्या छातीवर आठवून सांगा इमानदारी, 11 वर्षात नागपूर किती बदलला आहे. नाही आला IIM, IIIT नाही आलं, नॅशनल लॉ कॉलेज नाही आलं,
काय झालं होतं? 65 वर्ष का नाही आले? 65 वर्षात एम्स का नाही आलं? 65 वर्षात IIIT का नाही आलं? 65 वर्षात IIM का नाही आलं? 65 वर्षात नॅशनल लॉ कॉलेज का नाही आलं? 65 वर्ष रिंग रोड का नाही बनला? नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट का नाही आलं? मियानचं पुनर्वसन का नाही झालं? 1000 प्रश्न आहे. पण माननीय नितीन गडकरीजींनी माननीय मोदींच्या सरकारकडनं माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना मागचे 5 वर्ष, मधले 5 वर्ष गॅप झाली. मी आमदार होऊ शकलो नाही मधात 5 वर्ष, पण आता 4 महिन्यापूर्वी पुन्हा मी निवडून आलो. पुन्हा पावणे 5 वर्ष मला काम करायचं आहे. करणारच आहे आम्ही जो निर्णय घेतलाय, जे तुम्हाला जनतेला वचन दिलंय, जनतेला संकल्पनामा दिलाय, जनतेला निवडणुकीत दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची आहे. ती आम्ही करणार आहे. जे जे शक्य आपल्या मतदारसंघात होईल ते निश्चितपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि राज्य सरकार हे गतिशील आहे. आज बघा, आमच्या कलेक्टरनी, आमच्या एडीओनी, आमच्या तहसीलदारनी 800 पट्टे 1 महिन्यामध्ये तयार केले. भूखंडाचं वाटप केलं आणि इमानदारीनं जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. याला म्हणतात गतिशील सरकार. पारदर्शी कशाला म्हणतात? एकाही व्यक्तीचा 1 रुपया लागला नाही. लागला कोणाला पैसे? पैसे लागले कोणाला? 10-20 हजार द्यायला लागले कोणाला? पारदर्शी म्हणजे आमच्या सरकारचा कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी जनतेकडनं पैसे घेणार नाही. आणि लोकाभिमुख सरकार, जनतेच्या मनातला विकास ओळखून काम करणारं सरकार, लोकाभिमुख. लोकांना आपलं सरकार वाटलं पाहिजे, लोकांना आपलं सरकार वाटलं पाहिजे, लोकांना गतिशील सरकार वाटलं पाहिजे, लोकांना पारदर्शी सरकार वाटलं पाहिजे. आमचे जिल्हा परिषद सीओ आहेत, आमचे कलेक्टर आहेत, हे सर्व त्या ठिकाणी पारदर्शीप्रमाणे काम करत आहे. आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे गडकरी साहेब, या सर्वांनी या ठिकाणी चांगलं काम करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे. या ठिकाणी सर्वच लोकांना न्याय द्यायचा. आता मला काही लोक अर्ज करतात, आता अर्ज नाही करायचे. मला माहित आहे 4-4 प्लॉट घेऊन 5वा अर्ज करून राहिला. 3-3 प्लॉट मिळाले तरी 4थ्याचा अर्ज करतात आहे. आता याच्यापेक्षा जास्त तुम्ही मागणी करू नका. याच्यापेक्षा जास्त मागणी केली तर तुमच्या अंगावर तुमचं येईल. झाला 2 प्लॉट मध्ये समाधान करा. तुम्ही आपण विचार करा, आपण खापरी गावामध्ये 1000 फूट मध्ये राहत होतो. इमानदारी सांगा बरं, 1000 फुटाच्या वर 1,500 फुटाचं कोणाचं घर आहे? इमानदारी सांगा महाकाळकर. 3000 फुटाचे 2 प्लॉट भेटल्यावर मला अजून 3रा प्लॉट पाहिजे म्हणते. कुठं आणायचे प्लॉट? 3-3 हजाराचे 2-2 भेटले लोकांना. काही लोकांना 3 भेटले, केसव 60%. आता थोडी जरा मनामध्ये हे करा की बाबा आपण जास्त लालच करू ते अंगावर येईल. तर प्रकाश पाटील परेशान होऊन गेलाय. वाटू परेशान झालाय. वाटू एवढे वाटून टाकले. आणि आता अर्ज आणला कोणतरी मला 1000 फूट पाहिजे म्हणून. आता हे करू नका. ज्यांना इमानदारीनं सुटला असेल, ज्यांचा इमानदारीचा सुटला असेल त्याच्यावर अन्याय होणार नाही. पण डबल टिबल मात्र कोणी मागायचे नाही, याची काळजी घ्या. आणि विकायचा नाही. कलेक्टर साहेब, किमान 10 वर्ष प्लॉट विकून असं काही काढला का ऑर्डर? काढू का ऑर्डर? 10 वर्ष विकायचं नाही. हा पक्का? काही लेआउटवाले फिरून आले इकडे प्लॉट घ्यायसाठी. जोनी प्लॉट 10 वर्ष विकला त्यांचा प्लॉट वापस घेऊ. विकाच्या चक्करमध्ये जाऊ नका. हा प्लॉट तुम्हाला आज जो दिला तो 3000च्या कमी रेटमध्ये नाहीये. जास्त आहे का त्यापासून? 4000, 4500. आता बघा बरं, खापरीतला आपला जुना प्लॉट केवढाचा होता? हा 300. इथे केवढाचा भेटला? आणि 10 वर्ष थांबा, 10,000 रुपये कर, 10,000 रुपये फूट होईल. 10 वर्ष इकू नका, 10,000 रुपये फूट होईल. कारण मिहानमध्ये आता हेलिकॉप्टर बनवण्याची कंपनी येत आहे, दुरुस्त करण्याची कंपनी येत आहे. मिहानमध्ये आता नवीन एअरपोर्ट होऊन चालू झालं काम. नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट बनत आहे. जगातलं सर्वात सुंदर एअरपोर्ट नागपूरमध्ये बनत आहे. एअरपोर्ट 10,000 रुपये फूट होईल प्लॉट. इकू नका, विकू नका. खरं सांगा, शपथ घ्या बरं, विकणार नाही. विकणार नाही सांगा बरं.
कलेक्टर आणि एचडीओला माझे म्हणणं आहे की जेव्हा विकल ना त्याचा रद्द करून टाकू, यांना गरज नव्हती म्हणून. हा काय म्हणता? जनता दरबार नाही आहे काय म्हणता? बोलो बोलो काय? वो बाद में कंप्लेंट बाद में लेता हूं मैं आपकी. मैं प्लॉट बेचने की बात कर रहा हूं. अभी कागज दो जो एप्लीकेशन छूट गई. ज्याचं एप्लीकेशन सुटला त्याने कागद द्या. इमानदारीचं असेल तर देऊ. ज्याचं सुटलं असेल त्यांना देऊ. पण ज्यांनी डबल मागितला एक कॅन्सल करू जुना. याच्यानंतर डबल मागा तर एक कॅन्सल होईल जुना. मी दोन गोष्टी क्लिअर सांगतो. आता कोणी मागू नका. आता जे भेटलाय ते खूप भेटलंय. आणि 10 वर्ष विकला तर आम्ही लिहून देऊ. 10 वर्ष विकला तर प्लॉट कॅन्सल. करायचा का निर्णय? सांगा लवकर जोरान सांगा. हात वर करून सांगा बरं. हे कॅमेरावाला कॅमेरा घुमाव. हात सर्व हात वर करून सांगा. जे इतना 10 वर्ष विकला तर प्लॉट कॅन्सल. जरा हात वर करून सांगा. हे बाकीचे लोक विकाल, तुम्ही विकाल का मग? हात वर करा, आम्हाला रेकॉर्ड करू द्या तुमचं. 10 वर्ष प्लॉट विकायचा नाही. हात वर करा सर्व. हा नियम नाही आहे. हा नियम नाही आहे. पण 10 वर्ष विकू नका. तुमच्या मुलाबाळाचं आयुष्य खराब करू नका. 10,000 रुपये फूट तुमचा प्लॉट झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आलो आम्ही. नियम नाही करता. मला नियम नाही करायचा आहे. पण विकू नका. विकल्याने तुमचं नुकसान होईल. मी पुन्हा एकदा आपण जो विश्वास आमच्यावर टाकला, माननीय प्रधानमंत्री मोदींचं सरकार या देशामध्ये आलं. आज बघा किती वाईट परिस्थिती, किती वाईट दिवस आहे. काल परवाचा एक ऍक्सिडेंट झाला विमानाचा. आपल्याच भारतातले 260च्या वर, देशातले काही ब्रिटिश वगैरे 240-60च्या वर लोक ऍक्सिडेंटमध्ये गेले. दुःखाचा दिवस आहे. पण ही दुर्घटना झाली आहे. आपण सर्वांना माझी विनंती आहे की आता आपल्या पुनर्वसनामध्ये आपण राहायला याल तेव्हा आपल्या मुलाबाळाचं भविष्य बघा. त्यांच्या जीवनाकडे लक्ष द्या. काही प्रश्न केशव सोनटक्के आणि मोठी यादी दिली पुन्हा. हर वेळेस आला का लंबी यादी देते तुम्हाला. पुन्हा दिलीच ते आपल्या सरपंचांनी, माजी सरपंचांनी. आता ते बैठक गुरुवारी कलेक्टर घेतील. गुरुवारी कलेक्टर पुन्हा सुनील कोडे तुम्ही सर्वांशी बसतील. केशव सोनटक्के, रूपराव शिंगणेजी सर्व बसा कलेक्टर साहेबांशी गुरुवारी. कलेक्टर साहेब चुकीचं करू नका. इमानदारी लोकांना न्यायदा सुटला असेल तर, कारण सुटू शकते एखादा. आणि हे आपण ठरलं होतं हायवेवाले जे लोक आहेत त्यांचं एकदा कॉम्प्लेक्स बांधून त्यांना त्यांचं हे तिकडले हायवेवाले जे आहेत 12.5% जमिनी आहेत हायवेच्या लोकांच्या, त्यांचं एकदा फायनल करून आपल्याला निर्णय करून द्यायचा आहे. हायवेवर राहणारे जे लोक आहेत, व्यावसायिक आहे, त्या व्यावसायिकाला एका कॉम्प्लेक्समध्ये ते त्यांचे सर्व दुकानं बांधून पूर्ण रेल्वेच्या आणि रोडच्या मधला भाग खाली झाला पाहिजे. प्रकाश पाटीलजी, त्या रोडच्या आणि रेल्वेच्या मधातला भाग खाली करा, कारण तो पट्टा उद्या याच्यामध्ये येणार आहे. तिकडले जे काही व्यावसायिक असतील, घरं असतील, घरं तर काढले आपण, त्याला प्लॉट देतोय. पण जे व्यावसायिक आहेत त्यांना एका ठिकाणी मोठं कॉम्प्लेक्स बांधून त्या सर्वांना त्यांचा बिझनेस हा कोणाचाही व्यवसाय जाऊ नये, कोणाच्याही पोटापाण्यावर पाय पडू नये, कोणाची रोजीरोटी जाऊ नये. छोटा टपरीवाला जरी असेल, चहावाला जरी असेल, छोटा व्यक्ती जरी असेल, त्याला मात्र दुकान देऊन त्यांना तिथून कमी केलं पाहिजे. कोणाच्याही रोजीरोटीवर पाय पडणार नाही, कोणाच्याही जीवनामध्ये अंधार होणार नाही, कोणाच्याही जीवनामध्ये रोजीरोटी जाणार नाही, कोणालाही आत्महत्येकडे जावं लागणार नाही, कोणालाही वाईट परिस्थिती येणार नाही. असं कुठली काम मिहानकडनं होणार नाही, सरकारकडनं होणार नाही. त्या सर्वांची यादी प्रकारची शेवटची बनवा आणि एक कॉम्प्लेक्स बांधकाम करून त्यांना सर्वांना त्यांचा निर्णय करून द्या. 12.5%चे प्लॉट वाटप सुरू झालेले आहे, त्याचे लेआउट चालू झाला आहे. कलेक्टर साहेब पुढच्या महिन्याभरामध्ये प्लॉट वाटप करतील. 12.5%चे 50 रुपये रेटनीचे पैसे भरा आणि ते पैसे भरून त्या ठिकाणी आपले प्लॉट घेऊन टाका. काही कामं शिल्लक राहिले आहेत ते आपण करू. मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल
देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार, आमचे जिल्हाधिकारी, आमचे EITO, आमचे तहसीलदार, आमचे महसुली प्रशासन हे या ठिकाणी जागरूकपणे काम करून मी या भागाचा मंत्री म्हणून, या राज्याचा मंत्री म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आपल्या भागाचा आमदार म्हणून जे जे काही शक्य होईल, जे जे काही माझ्या अधिकारात आहे, जी ताकद माझ्या पेनामध्ये आहे, ती ताकद तुमच्याकरता खर्च करण्याचा इमानदारीने प्रामाणिक प्रयत्न करील, एवढंच वचन मी आपल्याला देतो. पुढच्या निवडणुकीला तरी मतदान करा. मागच्यात केलं 300 मतं कमी, तसे करू नका. आम्हालाही वाईट वाटतं जेव्हा मतदान होतं, तेव्हा मशीन पाहतो, आम्ही मशीन पाहतो तेव्हा वाईट वाटतं आम्हाला की तुम्ही काय केलं काय नाही केलं. त्यामुळं आमची अपेक्षा एवढीच राहतं की कधी आम्ही तुमच्याकडे आलो तर फक्त एक बटनाची अपेक्षा आहे, काही अपेक्षा तुमच्याकडे नाही आहे. कुणाला तरी द्यायचं आहे, कोणी ते येणार आहे, कुणाला तरी द्यायचं आहे, कोणी ते येणार आहे, कुणाच तरी बटन दाबायची आहे. आमची दाबली तर आम्ही इमानदारीने तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.